कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जिथे माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्ण तुटलेला असतो. लोक विचारतात, काय झालं? पण खरं दुःख शब्दांमध्ये सांगता येत नसतं. रात्रभर जागून, डोळ्यात अश्रू घेऊन, स्वतःलाच एक प्रश्न विचारणारे खूप लोक आहेत. देवा, माझ्याच वाट्याला इतका दुःख का? पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देव कधीच कोणाचं आयुष्य विनाकारण कठीण करत नाही. कारण ज्याला मजबूत बनवायचं असतं त्याचीच परीक्षा सर्वात कठीण असते. आज तुम्ही हरलेले वाटत असाल, लोकांनी सोडलं असेल, ज्यांच्यासाठी सर्व काही केलं त्यांनीच तुमची किंमत केली नसेल, तरीही शांत रहा. कारण परमेश्वर सगळं पाहतोय. तुमच्या डोळ्यातलं प्रत्येक अश्रू, रात्रीची प्रत्येक वेदना, मनातलं प्रत्येक तुटलेपण, सगळं त्याला दिसतंय. आणि विश्वास ठेवा, ज्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटतं ना, त्याच वेळी देव नवीन सुरुवात लिहित असतो. एक बीज जेव्हा जमिनीत पुरलं जातं तेव्हा त्याला अंधारच दिसतो, पण त्याच अंधारातून एक दिवस मोठं झाड जन्म घेतं. तसंच तुमचं आयुष्य आहे. आजचा अंधार कायमचा नाही. आजचं दुःख शेवट नाही. देव तुम्हाला तुटू देतोय कारण तो तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनवतोय. कधी स्वतःकडे बघून असं वाटतं का, मी खूप बदललोय? हो, कारण वेदना माणसाला बदलतात. पण लक्षात ठेवा, तुमचं मन अजून जिवंत आहे. म्हणूनच तुम्ही अजून लढत आहात. तुम्ही खूप काही सहन केलंय, जे कुणाला सांगितलंही नाही. फक्त शांतपणे सहन करत राहिलात. म्हणून आज हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. हार मानू नका, कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय अजून सुरूच झालेला नाही. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल, त्या वेदनांनीच मला मजबूत बनवलं. देव उशीर करतो, पण योग्य वेळ आल्याशिवाय काहीच देत नाही. म्हणून विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. कारण आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या ह्याच डोळ्यात यश, आनंद आणि शांतता चमकणार आहे. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या एव्हरीडे विथ तेज चॅनलला सबस्क्राईब करा.